हाय, वेलकम टू टॉक विथ आदित्य या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आजचा मुद्दा माझा बोलण्याचा हाच आहे की नीट पेपर फुटी प्रकरणात आर-सी-सी क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर पी.व्ही. कुलकर्णी असतील, दयानंद कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आहेत, मनीषा मांढरे असतील किंवा एक बोटे मॉडर्न कॉलेजच्या ज्या प्राध्यापिका असतील, या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. याच्यानंतर सीबीआयच्या तपासात खूप जणांनी हेही आरोप केले की काही पालकांनी देखील 5 ते 10 लाखांमध्ये पेपर विकत घेतला. मित्रांनो, खरंच ही परिस्थिती खूप गांभीर्यपूर्वक आपण हाताळली पाहिजे. कारण म्हणजे ज्यावेळेस मी 12वीला होतो ना, त्यावेळेस प्रत्येक पालकांची इच्छा काय असायची की बाबा तू हो, डॉक्टर हो, आम्ही काहीही करू. आणि असे भरपूर जण होते की म्हणजे माझ्याही बॅचमध्ये असे खूप विद्यार्थी होते की एकदम सो असतानाही ते एमबीबीएसला नंबर लागला. 6-7 वर्ष त्यांना एमबीबीएस पास आउट व्हायला लागले. पण एमबीबीएसच का करायचं? किंवा हेच पाल्य किंवा हेच पालक 10 लाखात पेपर घेऊन त्यांच्या मुलांना एमबीबीएस बनवतात. ते एमबीबीएस पास आउट होतात, डॉक्टर पास आउट जातात आणि हेच 10 लाख वसूल करण्यासाठी जनसामान्य नागरिकांना लुटतात अक्षरशः. म्हणजे मला कोणत्या व्यवस्थेवर टीका करायची नाही, पण खरंच तुम्ही जर विचार करा, आज डॉक्टर लोकांनी किती धंदा मांडलेला आहे, कोणत्या गोष्टीत किती लुटतात, ह्या गोष्टी खूप आपण प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. फक्त एका प्रेस्टिजसाठी की बाबा याचा मुलगा एमबीबीएस करतोय, याचा मुलगा डॉक्टरला लागला, म्हणजे ह्या गोष्टीसाठी जर आपण आपल्या आयुष्याची तुटीपुंजी एका पेपरमध्ये घालवतो. आज ना ठीक आहे, काही लोकांच्या कमेंटनुसार मला हे पण जाणवतं की बाबा हे प्रकरण 2020चं होतं. खूप दिवसापासून मोठेगावकर करतायत हे. पण मित्रांनो, त्याला करायला कोणी भाग पाडलं तर आपणच पाडलं ना. आपल्या व्यवस्थेने पाडलं, आपल्या इज्जतीने पाडलं. इज्जत नावाचा जो प्रकार आहे, त्या प्रकाराने पाडलं ना. आज जर माझा मुलगा एमबीबीएसला लागला, तर मला मान होईल. मला माझ्या नातेवाईकात मान मिळेल, की "अरे बघा, अमुक-अमुकचा मुलगा एमबीबीएसला लागला. त्याने किती अभ्यास केला." मग ते रिलेटिव्ह त्यांच्या स्वतःच्या पाल्यांना डिप्रेशनमध्ये लावतात. हे माझे आरोप आहेत. या प्रॅक्टिकल गोष्टी घडतायत आपल्यासोबत. तरीही आपण गप्प आहोत. कारण आपण व्यवस्थेचे बळी झालेलो आहोत. मित्रांनो, माझं बोलणं हार्श वाटेल, रूड वाटेल, कुणाला पटणार नाही. पण खरं हे पटण्यासारखंच आहे. कारण ज्यावेळी लोकं एका इज्जतीसाठी, प्रेस्टिजसाठी सर्व गोष्टी करतायत. आज ना त्याचं भांडाफोड झालं, ह्या गोष्टी बाहेर येतील, याच्यामागे खूप मोठे धागेदोरे आहेत. ते मला त्या विषयात जायचं नाही. तो सीबीआयचा प्रश्न आहे, तो न्याय प्रक्रियेतील प्रकरण प्रविष्ट आहे. त्या गोष्टी त्या बघतील. पण व्यवस्थेवर बोलायला आज लोकं किती कमी पडतायत. व्यवस्था हा खूप मोठा भाग आहे. या व्यवस्थेने आपल्याला बनवलेलं आहे. आज एम-आय-डी-सीमध्ये 10,000-20,000 रुपये जॉब करून ही लोकं सुखी आयुष्य जगतात. आयुष्यातले स्वप्न पूर्ण करतात. तुमच्याकडे किती पैसा येतो, ठीक आहे. दुसरा भाग, की स्वप्न म्हणजे काय? काय आहे स्वप्न? अहो, आज तुमच्याकडे म्हणजे ज्यावेळेस मी पहिली दुसरीला होतो, त्यावेळेस मी पॅरागॉन घालत होतो. पण माझ्या वडिलांनी पॅरागॉन घातले नाही. माझे वडील बिना चपलाचे झाले. हे सगळ्यांचं सांगतोय प्रॅक्टिकल, पण मी उदाहरण माझं घेतोय. मी पॅरागॉनवर आलो. मी 8वीला गेल्यानंतर मी सँडलवर आलो. आज ज्यावेळेस माझं अपत्य जन्माला येईल, त्यावेळेस मी त्याला क्रॉक्स देईल. हे तर स्वप्न आहे ना. ही तर तुमची लाईफस्टाईल आहे. हीच लाईफस्टाईल बदलायची आहे. पण याच्यासाठी अवैध मार्गाने इज्जती, प्रेस्टिज या गोष्टींना आपण बळी पडतोय. व्यवस्थेचे बळी झालोय मित्रांनो. आज माणूस म्हणजे आनंद नाडकर्णी जे आता मानसोपचार तज्ञ होते, ते आता वारले. पण त्यांचे तुम्ही भाषणं ऐका, त्यांचे लेक्चर ऐका, की सुखी माणूस कधी राहू शकतो, तर कधीच राहू शकत नाही. पण आज आपण सर्व गोष्टीला फॅक्टने विचार केला पाहिजे, की अरे यार नाही, आपल्याला काहीतरी बनायचंय. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की हा व्हिडिओ बनवण्याचं पण हे कारण आहे. मी कॅज्युअल व्हिडिओ खरं तर हा कॅज्युअल व्हिडिओ बनवतोय, की बाबा का आपण बळी पडतोय ना ह्या गोष्टीला. आपण आज या व्यवस्थित जगतोय, एवढ्या मोठ्या लोकसंख्येत जगतोय, म्हणजे त्याच्यामुळं, की 10,000, 20,000, 25,000 पैसा मॅटर करत नाही. जगायला पैसा लागतो तर निश्चित लागतो, पण तो किती लागतो ती ते प्रत्येकाची लाईफस्टाईल ठरवते. आज मला जर 50,000 पगार असेल, तर माझी लाईफस्टाईल त्या 50,000च्या पगाराप्रमाणे चालते. आज तुम्हाला जर लाख रुपये पगार असेल, तर तुमची लाईफस्टाईल सुद्धा लाख रुपयाच्या पगारानुसार चालते. कोणाला 1.5 कोटी रुपये पगार असेल, त्यात कोटीच्या प्रमाणे त्याची लाईफस्टाईल चालते. पण महत्वाचं काय, तिथे सुख. आज मी असेल, माझी पत्नी असेल, तुम्ही असाल, तुमची फॅमिली असेल, प्रत्येक जण सुखी आहे ना. आज खायला भाकरी मिळते आपल्याला. मित्रांनो, मला एक गोष्ट आहे ना, नेहमी माझे वडील सांगतात, की तुम्ही जी लाईफ जगताय ना, ती लाईफ तुमच्यासारखी लाईफ जगण्याचं पण कोणाचं तरी स्वप्न आहे.
ह्या स्वप्नांकडे बघून जगा, अवैध मार्गाला लागू नका. जे काय आहे ते आपल्याला कर्म आहे, कर्माने रिफ्लेक्ट सर्व गोष्टी होतात. बाकी सर्वांच्या इच्छा आकांक्षा वेगवेगळ्या असतात, कोणाला काय करायचं तुझ्या त्याचा प्रश्न आहे. फक्त मला व्यक्त होऊ वाटलं आणि सोशल माध्यमांनी एवढं मोठं स्थान दिलंय आपल्याला व्यक्त होण्यासाठी, त्याच्यामुळे मी व्यक्त झालो, बाकी काही नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच काहीतरी आपण इंटरेस्टिंग घेऊन येऊया. माझा डेली व्लॉग पण मी सुरू करतोय. थँक्यू.